उपस्थित असलेले 3 वेळा या गावचं प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं असे धोंडुतात्या विद्यालयाचे विद्यमान सचिव, तसेच आपल्या गावचे सरपंच आदरणीय व्यंकटराव मर्लापल्ले साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व असलेले त्या काळामधले आदरणीय मारुतीराव मुंडे सर, त्यानंतरचे सरपंच आदरणीय ज्ञानोबाजी रामराव मुंडे साहेब, त्यानंतर बाबूराव संग्राम कांबळे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले या डोंगरशिवकी गावचे व्हाईस चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन तथा ज्ञानविकास विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय ज्ञानोबाजी गुरमे साहेब, व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आपल्या डोंगरशिवकी नगरीचेच सुपुत्र उदगीर BRCचे आदरणीय डॉक्टर ज्ञानोबाजी मुंडे साहेब, या जयंती मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, 105व्या जयंती दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आत्ताच ज्या 2-3 लहान चिमुकल्या लेकरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याप्रमाणे 1 ऑगस्ट 1920ला आज 105 वर्ष पूर्ण होतात आणि अण्णाभाऊ साठेबद्दल बोलायचं झालं तर अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी 227 मैलाचा पायी प्रवास करून वाटेगावपासून मुंबई गाठली आणि मुंबईमध्येच अवघ्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10-11 वर्ष सुरुवातीची त्यांची गेली आणि मग 1931च्या दरम्यान त्यांनी लहानपणाचं 1.5 दिवसाचं शिक्षण सोडून गावाकडूनच आलेल्या एका व्यक्तीकडून पाटीवर आपलं हस्ताक्षर काढायला सुरुवात केली, अतिशय गरिबी परिस्थितीत असतानाही. आणि अवघ्या कमी वेळामध्ये अक्षरशून्य असलेल्या माणसाने अक्षर प्रभू होऊन दाखवलं. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, वगनाट्य हे सगळे हे आपण वाचतो, ऐकतो, पाहतो असं बनायला काही अडचण नाही, परंतु त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील निघालेले आहेत. आणि विशेषतः फकीरा कादंबरी ही त्या काळामध्ये विशेषतः ती गाजली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या लेखणीला ती समर्पित केलेली आहे. आणि फकीरा हा जो ग्रस्त आहे त्या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की फकीराचं एक चित्र त्या फकीरा कादंबरीमध्ये बोलतं आहे, ज्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. ते बोलतं चित्र असं की गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि खायला तर काहीच मिळत नाही, एखादं अन्न पाण्या वाचून गाव उपाशी मरत असतं. परंतु हा फकीरा ज्या वेळेला कुलकर्ण्याकडे जातो आणि कुलकर्ण्याला ही सगळी हकीकत सांगतो की आता खायलासाठी अन्न नाही, पाणी नाही, काय करायचं. त्यावेळेला कुलकर्णी सांगतो की मी देखील सगळे लेटर, सगळे पत्र, सगळे खुलासे देशमुखाकडे केलेले आहेत, परंतु तिथून काही मिळत नाही. आणि कुलकर्णी सांगतो की तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा अशी परवानगी देतो. आणि मग मात्र हा फकीरा आपल्या काही साथीदारासह देशमुखाच्या गडीवर जातो आणि रात्रीच्या वेळेला त्या गडीवरचं कणगी फोडून धान्य आणतो आणि सगळं अन्नधान्य जे आहे आणलेलं ते गावामध्ये वाटतात. आणि सकाळच्या वेळेला सगळीकडे जाते, घरघरतात, ज्वारीचं पीठ होतं आणि सगळे अन्न म्हणून सगळ्या भाकरीवर सगळे जेवण करतात. परंतु जेवण करत असताना देशमुख मात्र पोलीस हत्यारी काही माणसं घेऊन या गावामध्ये फकीराकडे येतो, फकीराला हातकड्या घालतो. परंतु तेवढ्याच आवेशानं तो कुलकर्णी जो आहे तो कुलकर्णी सांगतो की हातकडी फकीराला न घालता हातकडी माझ्या हातात घाला, कारण मी त्यांना आदेश दिलेला आहे की कुत्र्यासारखं जगून मरण्यापेक्षा काहीही करा म्हणून मी सांगितलेलं आहे, सर्वात दोषी मी आहे, असं बोलकं चित्र त्या फकीरा कादंबरीतलं आहे. आणि विशेषतः ही बोलकं चित्र अण्णाभाऊंनी जेवढं काही लेखन केलं त्यांच्यामध्ये फक्त परिस्थितीचं जाणीव, एखाद्या ठिकाणी आपल्या समाजाला कुठली वागणूक मिळते त्या परिस्थितीची जाणीव ठेवून सगळ्या समाजासाठी त्यांनी कार्य केलं. विशेषतः त्यांनी लिहिलेला स्टॅलिन गार्डचा पोवाडा, ही पोवाडा सांगत असताना आपल्या महाराष्ट्रातला हा सुपुत्र रशियामध्ये विमानानं गेला
परंतु तिथं जाऊन तेवढ्यावर थांबलं नाही तर तिचं स्वागत करण्यात आलं. रशियाची राजधानी मॉस्को या ठिकाणी या आणि पुतळा आहे. इथं गावात राहून देखील एखादी आपण काही चांगलं कार्य करत नसेल तर देखील आपल्याला कोणी विचारत नाही. हजारो माणसं, लाखो माणसं जन्माला येतात आणि मरून जातात किड्यामुंगीसारखे. इतिहास त्याची दखल घेत नाही. मोठी माणसे मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर असतात. तसं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभा राहिला. एवढंच काय तर रशियामध्ये मजूर पक्षाचं सरकार त्यांना या पोवाड्यामुळं तिथं निवडून आलं. म्हणजे एका माणसाच्या या म्हणजे ह्याच्यात पोवाड्यामध्ये काय ताकद असते हे देखील त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी 1942च्या चळवळीमध्ये भाग घेतला. स्वातंत्र्य ज्यावेळेला महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती 1960च्या दरम्यान, त्यावेळेला देखील त्यांनी भाग घेतला. त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या त्यांचं केलेलं कार्य जे आहे ते अतिशय बोलकं आहे. परिस्थितीची जाणीव आणि गरिबीचं चित्रण हे त्यांच्यातलं लेखन कितीही लिहिता येईल माणसं, परंतु त्या लेखणीमध्ये प्रत्येक ओळी वाचत असताना पुढच्या आणखी काही ओळी काय येतील या वाचण्यामध्ये जी कला आहे म्हणजे त्यांनी अनुभवलेलं जीवन आहे ते अक्षरशः त्यांच्या सर्व रशियन प्रवासामधून देखील त्यांनी केलेलं आहे. या समयी अधिक न बोलता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त मी एवढं सांगेन की खरंच या व्यक्तीला भारतरत्नासाठी पदवी मिळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय अण्णाभाऊ.